आपण सध्या आंबा नदीच्या तीरावरती आहोत। काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो नागोठणे शहराला बसला होता आणि त्याच पद्धतीमध्ये आपण जर पाहतोय हा आंबा नदी वरचा ऐतिहासिक ब्रिज आहे। जवळपास 400 वर्षापूर्वीचा हा ब्रिज आहे आणि काल झालेल्या मुसळधार पावसामुळे या ब्रिजचा कठडा जो आहे तो तुटलेला आहे। पूर्णतः जीर्ण अवस्थेमध्ये झालेला हा ब्रिज आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा ब्रिज जो आहे तो बॅरिकेडिंग करून जो आहे तो बंद केलेला आपण दृश्यांमध्ये पाहतोय। या ब्रिजचा जो आहे तो कठडा जो आहे तो तुटलेला आहे। काल झालेला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका नागोठणे शहराला बसला होता आणि त्याच पद्धतीमध्ये आपण आता पाहतोय आंबा नदीवरचा हा ब्रिज आहे, ऐतिहासिककालीन ब्रिज आहे, जवळपास 400 वर्षापूर्वीचा ब्रिज आहे आणि या ब्रिजचा कठडा जो आहे तुटलेला आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने बॅरिकेडिंग करून या ब्रिजवरची वाहतूक जी आहे ती बंद केलेली आहे। आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या या ब्रिजवरून मोठ्या प्रमाणामध्ये शालेय विद्यार्थी असतील, स्थानिक नागरिक असतील, हे या ब्रिजवरून मार्गक्रमण करत असतात। नागोठणे ते वरवटणे या दोन गावांना जोडणारा हा ऐतिहासिक ब्रिज आहे, मात्र तो ब्रिज चा कठडा तुटल्या कारणास्तव आणि ब्रिज जीर्ण झालेल्या कारणास्तव प्रशासनाच्या वतीने हा ब्रिज आहे हा बंद करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही शालेय विद्यार्थी त्यांच्याशी आपण बातचीत करूया। एकंदरीत काय सांगाल तुम्ही की या ब्रिज आता जो बंद केलेला आहे आपण कशा पद्धतीमध्ये ITI मध्ये जाणार आहात आणि या ब्रिजचा जो वापर न करता आपण कशा पद्धतीने ITI मध्ये पोहोचू शकता? आम्ही खेडेपाड्यातून मुले येणार आहेत, त्यासाठी आम्हाला ब्रिज हा एक जवळ आहे, त्यामुळे आम्हाला गाडवाला किती परवडत नाही, त्या लवकरच आम्हाला मार्ग दाखवा। आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांची प्रशासनाकडे हातोनात हाक आहे की लवकरात लवकर या ठिकाणी या ब्रिजचं काम होणं गरजेचं आहे, दुसरा ब्रिज या ठिकाणी होणं गरजेचं आहे। दुसरे काही विद्यार्थी आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नेमकं काय सांगाल, हा ब्रिज आहे या ब्रिजवरून आपण आपला ITI गाठत असता, आपण आपला माध्यमिक उपक्रम, आपला शालेय शिक्षण उपक्रम गाठत असता, मात्र हा ब्रिज बंद पडलेला आहे, यामुळे कशा पद्धतीमध्ये आपले हाल होतात? आम्हाला जायला ते हा ब्रिज शॉर्टकट पडतोय आणि त्या साईडनी जायला तर 200-100 रुपये विक्रमाला घेतात आणि मग आम्हाला ब्रिज बांधून द्यावा लवकरात लवकर, नाहीतर ITIला आम्ही जाऊ शकत नाही कारण हा ब्रिज बंद केलेला आहे, त्यामुळे लवकर ब्रिज बांधून द्या। आपण पाहिलं तर हे ITIचे विद्यार्थी आहेत। शिकण्यासाठी या विद्यार्थ्यांना या ग्रामीण भागातून मार्गक्रमण करावं लागतं। नागोठणा शहरामध्ये हे ITI आहे, विविध कॉलेजेस आहेत आणि विविध ग्रामीण भागातून वरवटणा असेल, त्याबरोबर आदिवासी काही वाड्या असतील, त्या ठिकाणी कातळावाडी असेल, या सर्व आदिवासी वाड्यांमधून हे विद्यार्थी येत असतात। काय सांगाल, आपण स्थानिक ग्रामस्थ म्हणून हा ब्रिज बंद केलेला आहे, कशा पद्धतीमध्ये ग्रामस्थांना आणि एक फटका बसतो आणि एकंदरीत किती आदिवासी वाड्या आहेत आणि किती विद्यार्थी या ब्रिजवरून मार्गक्रमण करत असतात? जवळजवळ 40 ते 45 आदिवासी वाड्यांचा या पुलाशी संपर्क येतो। त्याच्यानंतर इतर गाव आहेत, बरेचसे 400-500 गावांचा संपर्क येतो। हा ब्रिज बंद केलेला आहे बांधकाम खात्याने। पोलिसांचा संपर्क आमच्याशी येतो, पोलिसांनी हा बंद केलेला आहे। बांधकाम खात्याचे अधिकारी कुठं पोहोचत नाहीत। शासनाकडनं आपली काय मागणी आहे? शासनाने लवकरात लवकर पूल बांधावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे। जर हा पूल बांधला नाही तर विद्यार्थ्यांना जाण्या येण्याचा भरपूर प्रॉब्लेम होणार आहे आणि 100 ते 200 रुपये रिक्षावाले घेतात आणि हा संपूर्ण भाग आहे तो गरिबाला न परवडणार आहे। त्याच्या दृष्टीने शासनाने लवकरात लवकर पूल बांधावा ही विनंती आहे। आपण पाहतोय की ग्रामस्थांची देखील तीच मागणी आहे, विद्यार्थ्यांची मागणी आहे, लवकरात लवकर शासनाने याकडे लक्ष देऊन या ब्रिजचं काम आहे ते करावं, अदरवाईज दुसरा ब्रिज जो आहे तो बांधून द्यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी ग्रामस्थ आणि शाळेय विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत सह राज वैश्वम, TV9 मराठी, रायगड, नागोठणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।